जयसिंगपुरात 31 जानेवारीपासून सहकाररत्न स्वर्गीय शामराव पाटील यड्रावकर यांच्या जयंतीनिमित्त शरद सहकारी साखर कारखाना लिमिटेड नरंदे, शरद कृषी महाविद्यालय, जैनापूर, महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय भव्य 8वे शरद कृषी प्रदर्शनाचं आयोजन केलंय, अशी माहिती आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर स्काय स्टार इव्हेंटचे स्वप्नील सावंत यांनी पत्रकार बैठकीत दिली। शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर इथं 8वे शरद कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात येणार आहे। त्याबद्दल माहिती देण्यासाठी जयसिंगपूर इथं आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी पत्रकार बैठकीचं आयोजन केले होते। बैठकीस प्रकाश पाटील टाकवडेकर, स्काय स्टार इव्हेंटचे स्वप्नील सावंत, सुभाष सिंग राजपूत, कारखान्याचे विद्यमान संचालक प्रकाश बसगोंडा पाटील, आदित्य राजेंद्र पाटील यड्रावकर आदींची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी माहिती देताना डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी येथील सिद्धेश्वर मंदिरासमोर शरद कृषी प्रदर्शनाला 31 जानेवारी रोजीपासून सुरुवात होणार आहे। सदर प्रदर्शन हे 3 फेब्रुवारीपर्यंत असणार आहे। या प्रदर्शनामुळे शिरोळ, हातकणंगले तालुक्यासह सीमा भागातील शेतकरीसह सर्वसामान्य लोकांना याचा उपयोग होणार असून याचा लाभ सर्वांनी घ्यावा असं आवाहन केलंय। शरद कृषी प्रदर्शन आपण प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी दिनांक 31 जानेवारी ते 3 फेब्रुवारी या दरम्यान घेतो। गेली अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांना शेतीमध्ये झालेल्या नवीन यांत्रिकी सुधारणा या सगळ्याची माहिती व्हावी, शेतकऱ्यांना वेगवेगळी आलेली खतं, औषधं यांच्या बाबतीची माहिती, यथोचित माहिती, सगळी पूर्ण माहिती असावी आणि ती पूर्ण माहिती शेतकऱ्यांच्यापर्यंत पोहोचावी ह्या उद्देशानं हे कृषी प्रदर्शन गेली अनेक वर्ष शरद सहकारी साखर कारखाना, शरद कृषी महाविद्यालय यांच्या माध्यमातून आपण प्रत्येक वर्षी हे जे आयोजन करतोय। येणाऱ्या ह्याच्यासुद्धा 1 ते 31 जानेवारी ते 3 फेब्रुवारीपर्यंत आपण हे कृषी प्रदर्शन आयोजित करतोय। त्याचबरोबर ह्या कृषी प्रदर्शनात जोडून पशुधन जे आहे, ज्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं पशुधन या ठिकाणी जे संगोपन केलेलं आहे, त्या सगळ्या पशुधनाचं सुद्धा या ठिकाणी प्रदर्शन व्हावं आणि त्यातनं शेतकऱ्यांना नवीन प्रेरणा मिळावी आणि त्यातनं त्यांच्यासुद्धा पशुधनाची कार्यक्षमता, क्रियाशक्ती, त्या पशुधनाची सुद्धा कशा पद्धतीनं वाढवता येईल प्रत्येकाच्या असणाऱ्या पशुधनातनं हे सुद्धा बघण्याचा प्रयत्न आपण करतो। त्यासाठी पशु पक्षीचं प्रदर्शन सुद्धा या ठिकाणी आपण आयोजित केलेलं आहे। येणाऱ्या काळामध्ये त्याचबरोबर सांस्कृतिक कार्यक्रम, शेतकऱ्यांना सुद्धा विरंगुळा असावा म्हणून सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा 4 दिवस आपण या ठिकाणी आयोजित करण्याचा प्रयत्न केलेला आहे। याचा लाभ सगळ्या तालुक्यातल्याच नव्हे तर परिसरातल्या दोन्ही शिरोळ, हातकणंगले तालुका परिसरातील, कर्नाटक भागातील, सांगली जिल्ह्यातील सगळ्या शेतकऱ्यांनी घ्यावा अशा पद्धतीचं मी या ठिकाणी या कृषी महोत्सवाचा संयोजक म्हणून मी या ठिकाणी आवाहन करतो।